नमस्कार मित्रांनो, गावका सबर ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आता आपण चिल्लर पार्टीसोबत बनवणार आहोत अंडा बिर्याणी. आता तुम्ही पुढे बघू शकता आपण अंडा बिर्याणी कशा प्रकारे बनवू. मित्रांनो, अशा प्रकारे आपली चूल पण पेटून झाली, सगळं झालंय. तुम्ही बघू शकता सगळं मटेरियल आणलंय. लहान मुलं खाणारे म्हणून आपण काही जास्त तिखट बनवणार नाही. आणि हे आमचे शेफ, यांनी भरपूर हॉटेलमध्ये काम केलंय. त्यांचं नाव आहे संदीप सुनील हिगडमल. हे चांगले असे 15 वर्षाचा त्यांना अनुभव आहे. त्यांचा अनुभव ते स्वतः सांगतील. अशा प्रकारे आपण आता अंडा बिर्याणी बनवायला सुरुवात करूया. आता संदीप शेठ आपल्याला सांगतील त्या हिशोबात आपण सगळ्या काही गोष्टी करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं आता आपण सुरुवातीला अंडे उकडत टाकूया. तुम्ही बघू शकता आता हे अंडे आणले अंडा बिर्याणी बनवण्यासाठी. आपण पाणी पण गरम झालंय. अशा प्रकारे आपण अंडे सोडलेले. आता इथून पुढची जी काही रेसिपी असेल ती सर्व संदीप हिगडमल सांगतील. संदीप शेठ सांगते तसं करतोय आम्ही. आता संदीप शेठ बोलले थोडं मीठ टाकायचं अंडे उकडत असताना. आपण मीठ टाकू. मीठ टाकल्यानंतर ते बोलले जाळ कमी करायचा. आपण थोडा पाठीमागे जाळ वडलाय पहिलेच, कारण की अंडे उकडायला काही जास्त जाळ लागत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्या प्रकारे तुम्ही बघू शकता हे आपण आणले टमाटे, कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता आहे, कांदा आहे, दही, हळद आहे, मिरची पावडर आहे, सुहाणा मसाला आहे, तांदूळ आहे, धना पावडर आहे, खडा मसाला आहे, तेल आहे, मीठ आहे. अशा प्रकारे आपण एवढ्या वस्तू वापरणार आहे. आता लहान मुलं असल्यामुळे आपण काही जास्त तिखट नाही बनवणार आहे. त्यामुळं आपण आता कटिंग चालू करूया. संदीप भाऊ घ्या कटिंग. अशा प्रकारे कांदा कटिंग झालेला आहे. आता आपण घेतोय नेक्स्ट टाइम टमाटा कटिंग चालू झाली. आणि भाऊ कटिंग करतोय. आणि सगळी कटिंग होऊन गेली. आपण अंडे पण काटाय चालू आहे. आता उकडणं अंडेचं पण थोडा डाळ चालू आहे. त्याला काही जास्त डाळ चालत नाही. अशा प्रकारे टमाटे कटिंग झाले आपले. आता मिरची कटिंग चालू आहे. मिरची कमीच घेतोय आपण, कारण लहान मुलं खाणार आहे. तिखट जास्त झालं नाही पाहिजे, कारण की तिखट झाल्यानंतर त्रास होईल मुलाला. त्यामुळे आपण मिरची सगळ्यात कमी प्रमाणात टाकतोय. तर मिरची पण कटिंग झाली. आता कोथिंबीर कटिंग चालू आहे. आता कोथिंबीर कटिंग झाल्यानंतर आपण कढीपत्ता पण तोडून घेणार आहे. कढीपत्ता तर धुवून आणलाय आपण. मित्रांनो, आपण अशा प्रकारे विहिरीच्या पाणी कढीपत्ता धुतलेला. कढीपत्ता असा स्वच्छ पद्धतीने आपण मस्त पाण्याने, विहिरीच्या पाण्याने, स्वच्छ पाण्याने धुवून आणलाय. आता छान प्रकारे मस्त कट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आता अंडे अशी उकडली आहे. आपण आता थंड पाण्यात टाकू. आपण म्हणजे सोडायला पण तकलीफ नाही म्हणा. अशा प्रकारे अंडे सोलून झाल्यानंतर तेल टाकल्यानंतर आपण अंडे मस्त असे तळून घ्यायचे. कटिंग झालेले अंडे आपण टाकून घेऊया. आता संदीप भाऊ त्यांच्या हाताने अशा प्रकारे अंडे फ्राय झालेले. आता आपण त्या अंडे पत्रावळीमध्ये मस्त काढून घेतोय. तुम्ही बघू शकता अंडे कसे. सगळ्यात पहिले आता आपण घेतोय खडा मसाला. खडा मसाला मस्त थोडं फ्राय करून घेऊ. बाकीचे मसाले टाकू आपण. आता खडा मसाला झाला. त्यानंतर आपला येतोय कढीपत्ता. कढीपत्त्यानंतर इथे मिरची. मिरची टाकल्यानंतर आपण टाकतोय कांदा. कांदा मस्त असा थोडाफार लाल होऊन द्यायचा. जाळ जास्त असल्यामुळे तिथून सगळं काही होतंय. तुम्ही बघू शकता कांदा मस्त फ्राय करणं चालू आहे. कांदा फ्राय झालेला आहे. कांदा फ्राय झाल्यानंतर आपण टाकतो टोमॅटो. आता टोमॅटो पण मस्त फ्राय करून घ्यायचे आपल्याला कांद्यासह. आता टोमॅटो फ्राय झाल्यानंतर आपण घेतोय मसाले. सगळ्यात पहिले घेतोय आपण हळद.
हळद टाकल्यानंतर आपण घेतोय धना पावडर. आता धना पावडर झाल्यानंतर लाल तिखट मिरची पावडर आहे. टाकली हळद पावडर धना पावडर. आता लाल तिखट टाकतोय. आता लाल तिखट टाकल्यानंतर आपण टाकतोय बिर्याणी मसाला. आता बिर्याणी मसाला पण टाकून झालाय. आता मसाला आपण मस्त परतून घेतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर मीठ. मिठाशिवाय कोणत्याही भाजीला चव येत नाही. ते मीठ टाकतोय आपण. दही. आता दही टाकल्यानंतर आपण थोडं मसाला हे करून परतून घेतोय. दही टाकल्यानंतर आपण टाकतोय पाणी. पाण्याला थोडी उकळी आल्यानंतर आपण राईस टाकणार आहे. आता पाणी किती लागतंय ते आचारी बरोबर त्यांच्या हिशोबाने पाणी टाकताय. 1 किलोच्या तांदळाच्या हिशोबाने बरोबर त्यांचं पाणी टाकणं चालू आहे. ते आता एकदम छान असा वास येतोय. आता तांदूळ सोडल्यानंतर आपण अंडे पण सोडणार आहे. सोडायचे अंडे. आपण अंडे पण सोडतोय. आता शिजवत असताना आपल्याला काही जास्त जाळ घालायचा नाही आहे. आपल्याला भात बनवायचा आहे, वाफेवरतीच बनवायचा आहे. जास्त जाळ घातल्याने तो भात एकदम आता खराब होऊन जातो, खाण्याला एक राहत नाही. त्यामुळे आता आपण वाफेवरती त्याला शिजवणार आहे. थोडाफार जाळ घालणार आहे आपण, जास्त नाही. आता आपण झाकण ठेवून देतोय. अशा प्रकारे आपली अंडा बिर्याणी झालेली आहे. आता त्यावरती आपण मस्त कोथिंबीरचा मारा करतोय. तुम्ही बघू शकता. आता आपण कोथिंबीर टाकतोय. कोथिंबीर टाकता टाकता असा खमंग वास येतोय त्या बिर्याणीचा. असं वाटतं तेवढी बिर्याणी मी एकट्यानेच खाऊन घ्यावा, पण पोरं उपाशी आहे, त्यांच्यामुळे मी खाऊ नाही शकत. आता आपली बिर्याणी झाली. आता आपण पोरांना सर्व करू. अशा प्रकारे बिर्याणी झाली. एकदम सुगंध असा दरवळला. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली बिर्याणी झाली. तुम्हाला जर अशाच बिर्याणीचा स्वाद घ्यायचा जर असेल तर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आम्ही तुम्हाला अशी बिर्याणी बनवून देऊ. आता सगळं झालं आहे. आता फक्त याची टेस्ट करून बघतोय चवीला बिर्याणी कशी झाली काय. म्हणजे पोरांना पण खायला द्यायच्या अगोदर आपण पण टेस्ट घेतली पाहिजे. आपल्या संदीप गेगडमधले अशी उत्कृष्ट अशी बिर्याणी बनवली, अंडा बिर्याणी. तुम्ही एकदा खाऊन बघा, तुम्हाला कळेल. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता पूर्ण प्लेटा भरले. आता ह्या प्लेटा आपण प्रत्येकाला देतोय. आता यांच्यासोबत चॅलेंज लावायचं आहे आपल्याला. टायमर चालू करून चॅलेंज लावणार आपण.